नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाच्या माध्यमातून आम्ही अनेक मुद्दे उपस्थित करत असतो जे राष्ट्रहिताच्या संदर्भात आहेत, समाजहिताच्या संदर्भात आहेत. आम्ही मागच्या वेळेला असा मुद्दा उपस्थित केला होता, तो सुद्धा मुंबईच्या दृष्टीने महत्त्वाचा होता आणि तो म्हणजे जे भोंगे वेगवेगळ्या मशिदींवर लावले जातात आणि त्या माध्यमातून कशा प्रकारे आसपासच्या परिसरामध्ये त्रास होतो आणि त्या संदर्भात कोणत्या प्रकारची कारवाई करणं आवश्यक असतं, कोणत्या प्रकारची कारवाई केली जाते, या संदर्भात हा मुद्दा जो आहे तो आम्ही उपस्थित केला होता. त्याबाबत आपण एक मुलाखत घेतली होती. त्यानंतर मालवणीमध्ये सुद्धा कशा पद्धतीने जागा ज्या आहेत त्या कब्जात घेतल्या जातात, तिथे मशिदी बांधल्या जातात, अनधिकृत मशिदी असून सुद्धा त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही. मदरशांची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली दिसून येते. यामागची काय नेमकी कारणं आहेत? लोकसंख्येचं गणित जे आहे किंवा मतांची जी काही मोठ बांधण्याचा प्रयत्न काही लोक तिथं स्थानिक जे असतात ते करण्याचा प्रयत्न करतात. हे सगळे मुद्दे आम्ही वेगवेगळ्या मुलाखतींच्या माध्यमातून, वेगवेगळ्या आमच्या बातम्यांच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणत असतो. आज जो विषय घेतलेला आहे तो सुद्धा खूपच महत्त्वाचा आणि तेवढाच गंभीर सुद्धा आहे आणि तो म्हणजे लँड जिहादच्या बाबतीत. आता लँड जिहाद म्हटल्यानंतर काय, तर एखादी जमीन किंवा जागा ही ताब्यात घ्यायची आणि त्या दृष्टीने अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करायचे आणि तिकडचे जे प्रामुख्याने हिंदू लोक असतील त्यांना हटवायचं, त्यांना तिथून काढून टाकायचं आणि ती जागा त्यांची कब्जात घ्यायची आणि एक प्रकारे आपल्या वोट बँकची बांधणी करायची, अशा पद्धतीचा प्रयत्न अनेक ठिकाणी मुंबईमध्ये होत असतो. आजचा जो विषय आहे तो दक्षिण मुंबईतला आहे, भेंडी बाजार या भागातला. तिथे नेमकं कशा प्रकारचा हा लँड जिहाद जो आहे तो चाललेला आहे गेले अनेक वर्ष, हे आपण जाणून घ्यायचं आहे. आणि त्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट कौशिक म्हात्रे, जे आमच्याकडे या वेगवेगळ्या विषयांवर बोलायला नेहमीच उपलब्ध असतात. त्यांच्याशीच आपण हा सगळा गंभीर विषय जो आहे तो जाणून घेऊया. कौशिकजी, आपलं खूप खूप स्वागत आहे न्यूज डंकामध्ये. नमस्कार. नमस्कार. तर पहिली गोष्ट म्हणजे आपण या सगळ्या विषयांवर बोललेलो आहोत, मी भोंग्यांच्या विषयावर बोललेलो आहोत. त्या संदर्भात तुम्ही कशा पद्धतीने कायदेशीर ज्या काय बाबी आहेत त्या सगळ्या समजावून सांगितल्या होत्या. त्यानंतर मालवणीतल्या या सगळ्या मशिदींचा मुद्दा आपण चर्चेला घेतला होता आणि त्यालाही लोकांनी प्रतिसाद दिला होता चांगला. आज आपण जो लँड जिहादचा मुद्दा आणणार आहे तो नेमका काय आहे, जो भेंडी बाजारचा आपण हा मुद्दा आहे किंवा दक्षिण मुंबईतला आहे तो काय आहे, पहिल्यांदा आपण जाणून घेऊया, लोकांना सांगूया. तुमच्याबरोबर हा संवाद सुरू करायच्या आधी मला मराठीतली एक सुंदर म्हण आठवते. आपण मराठीत म्हणतो ना, आईजीच्या जीवावर बाईजी उदार. हा जो लँड जिहाद आहे हा ह्या आपल्या मराठीतल्या म्हणीला अनुसरून आहे. ते कसं मी तुम्हाला सांगतो. भेंडी बाजारमध्ये BIT चाळ सिडनेम कंपाऊंड म्हणून एरिया आहे. टोटल 10 बिल्डिंग आहेत. त्या 10 बिल्डिंगमध्ये जे सफाई कामगार आहेत महानगरपालिकेचे क्लास 4चे, त्यांच्यासाठी ते क्वार्टर्स बांधले गेलेले आहेत. म्हणजे जसं BDT चाळ जितकी जुनी आहे तशीच ही BIT चाळ आहे. आता तुम्ही जर म्हणजे आम्हाला जेव्हा तो लँड जिहादचं हे म्हणजे आमच्या निदर्शनात आलं, त्या ज्या ताई आहेत त्या जेव्हा त्यांनी आम्हाला संपर्क केला, म्हणजे आम्हाला स्वतःला इतकं आश्चर्य वाटलं की म्हणजे वोट बँकसाठी कसं काय आपण लँड जिहाद करतो की आपलं जे वोटिंग आहे ते कायम राहावं. म्हणजे तुम्हाला सांगतो, MLA अमीन पटेल हे 2009ला निवडून आल्यानंतर तुम्हाला सांगतो ह्या BIT चाळीतल्या 10 बिल्डिंग पैकी हळूहळू करून सगळे सफाई कर्मचारी जे SC ST कम्युनिटीचे आहेत ते सगळे तिकडनं स्थलांतरण करण्यात आलेले आहेत. फक्त एकच कुटुंब राहिलंय, SC कम्युनिटीचं एकच कुटुंब राहिलंय अख्ख्या 10 बिल्डिंग मध्ये. आणि तिला सुद्धा बाहेर काढण्यात आलं होतं, त्या मुलीला व तिच्या वडिलांना आणि आईला. परंतु जेव्हा आम्ही हस्तक्षेप केला, जेव्हा प्रशासनाला कळलं, त्याच्यानंतर शिष्टमंडळ गेलं
त्या शिष्टमंडळाने आम्ही बोलून पुन्हा ती रूम तिच्या स्वाधीन करण्यात आली. परंतु हा षडयंत्र कसा केला हे मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवतो, प्रशासनापर्यंत पोहोचवतो की जे बांगलादेशी रोहिंग्याच्या जीवावरती आपण वोट कसे घ्यायचे आणि लँड जिहाद कसा करायचा, हा साऊथ बॉम्बेतला इतका मोठा लँड जिहाद आहे की घरी बसलेल्या लोकांना काही माहीतच नाहीये काय चाललंय ते. साऊथ बॉम्बे सारखी प्राईम एरिया, त्याच्यात कोणत्याही प्रकारचा टॅक्स नाही, काय नाही, सगळे फुकट राहत आहेत. मी आता तुम्ही हा जो मुद्दा उपस्थित केला तर पहिलं जाणून घ्यायला आवडेल की हे जे कुटुंब त्या मुलीच्या संदर्भात तुम्ही सांगताय, हे कुटुंब काय आहे, त्यांची काय पार्श्वभूमी आहे? तुम्हाला पार्श्वभूमी पण इतकी म्हणजे इंटरेस्टिंग आहे. हिचे आजोबा या मुलीचे दाना जोगडिया हे 1944 मध्ये रुजू झाले. 44 हा. त्याच्यानंतर त्यांना 1947 मध्ये ही रूम अलॉट झाली. रुजू झाल्याच्या 2 एवढ्या जुन्या त्या चाळी. हा, मी तुम्हाला म्हटलं ना बीडीटी चाळी सारखं सेम. 47 ला त्यांना ही रूम अलॉट झाली. अच्छा. ते आजोबा जे आहे ते 74 साली सेवानिवृत्त झाले. हिचे वडील रुजू झाले. हिच्या वडिलांनी, ह्या मुलीच्या वडिलांनी 2009 ला व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेतली आपल्या तब्येतीच्या कारणामुळे. परंतु असं झालं होतं की 1951 पासून जे राहतायत असा 2008 ला एक GR आला की त्यांना ही जी रूम आहे ही त्यांना ट्रान्सफर करण्यात यावी. ती टेनन्सी जी आहे ती टेनन्सी ट्रान्सफर करण्यात यावी. त्या अनुषंगाने हिच्या वडिलांनी, मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती पाठवलंय, तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दाखवा, हिच्या वडिलांनी 1974 ला अर्ज केलाय तिथल्या असिस्टंट कमिशनरला BMCच्या की ह्या GRच्या किंवा ह्याच्या अनुषंगाने मला ही रूम देण्यात यावी. त्यांनी 1993 फेब्रुवारी 1993 ला एक अर्ज केलेला आहे. त्याच्यात त्यांनी 4 केसेसचा उल्लेख केलाय की ह्या 4 लोकांना जशी अलॉटमेंट झाली रूमची, सफाई कर्मचाऱ्यांसाठी जे रूम होते ती अलॉटमेंट झाली तशी मला करण्यात यावी. काही केलं नाही BMCने. इमामवाडा म्हणून अजून एक सफाई कर्मचारीची कॉलनी आहे तिथेच. त्या इमामवाड्यामध्ये त्या व्यक्तीचं नाव सुद्धा विजय जोगाडिया. त्याला या GRच्या अनुषंगाने, या नोटिफिकेशनच्या अनुषंगाने त्याच्या नावावर रूम ट्रान्सफर झाली. परंतु यांच्या कारण 2009 पासून अमीन पटेल जो आहे त्याला हे कम्प्लिटली आपल्या ताब्यात घ्यायचंय. त्यामुळे BMC त्या कारणाने सगळं म्हणजे ह्यांच्या कोणत्याही अर्जाला काही उत्तरच नाही. तुम्हाला एस्टॉनिशिंग फॅक्ट सांगतो की 2018 मध्ये ही स्वतः गेली BMC ऑफिसमध्ये. हिने सांगितलं बाबा आमचे काही रेंट राहिले आहेत, आम्हाला भरायचं आहे. तर म्हणे आता 14चं इलेक्शन होतं, तर म्हणे आता इलेक्शनसाठी सगळे बिझी आहेत, तुम्ही नंतर या. तिने मग अर्ज दिला. मी सगळे अर्ज तुम्हाला देतो, तुम्ही सगळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दाखवा. तिने अर्ज दिला की बाबा माझ्याकडनं तुम्ही ही मी भाडं भरायला येते, तुम्ही घेत का नाही आहात? त्याचं काही उत्तर नाही दिलं. त्यानंतर ती पुन्हा गेली. तेव्हा तिला सांगण्यात आलं की सॉफ्टवेअर चेंज करायचं काम चाललंय, म्हणून तुमचे रेंट स्वीकारले जाणार नाही. तिने डिसेंबर 2020 ला पण एक अर्ज लिहिला की मी पैसे भरायला येते, तुम्ही माझे पैसे घेत का नाही आहात? आणि हे सगळं करून ह्यांनी काय केलं, हिला 2022 ला घराबाहेर काढली जबरदस्ती. बरं, घराबाहेर कशी काढली ना, तोही इंटरेस्टिंग मुद्दा आहे. घर खाली करायसाठी जो बंदोबस्त लागतो त्या बंदोबस्तमध्ये जे मार्ग पोलीस स्टेशनचे मुस्लिम पोलीस अधिकारी पाठवलेत घर म्हणजे बंदोबस्त, त्या बंदोबस्तमध्ये त्या बंदोबस्ताच्या टोळीमध्ये एक मुसलमान लेडीज कॉन्स्टेबल, जाहिदा का जरीना तिचं नाव आहे, तिने म्हणजे ह्यांचं घर खाली करताना ते मंदिर फेकलं त्यांच्या घरातलं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा आंदोलन झालं मोठं BMCच्या ऑफिसच्या बाहेर,
त्याच्यानंतर प्रशासनाने हस्तक्षेप घेतला आणि तो रूम तिला परत देण्यात आला. पण त्या लेडीज कॉन्स्टेबल वर अद्यापही कारवाई झालेली नाही. म्हणजे तुम्ही काय दाखवायचं होतं तुम्हाला? आणि हे सौजन्य कोण आहे? अमीन पटेल. बरं, अमीन पटेलचं तुम्हाला एक कडवं सत्य सांगतो. तुम्ही आत्ताही कधी गेलात ना, क्रॉफर्ड मार्केट साईडला जा, भेंडी बाजार साईडला जा, बॅनर काय लागतो माहितीये? जनाब अमीन पटेल साहब. जनाब हा शब्द कुठे वापरला जातो? पाकिस्तानामध्ये. जितके वरिष्ठ आहेत त्यांना तिथे जनाब म्हटलं जातं. मग हे काय पाकिस्तान आहे? जनाब अमीन पटेल आले कुठून? आणि ही कंप्लीट जी कॉन्स्पिरसी आहे, MLA अमीन पटेल, BMCचा असिस्टंट कमिशनर, BMC कमिशनर आणि जे मार्ग पोलीस स्टेशन, तुमची काही सुनवाई होणार नाही. मी तुम्हाला RTI ऍप्लिकेशन दिले, तुम्ही आत्ताच त्याचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही फोटो टाका. मला उत्तर काय देतात? तुम्हाला कॉन्स्पिरसीचा अजून एक चांगला मुद्दा सांगतो. ह्या मुलीची जी रूम आहे म्हणजे वडिलांची, ती रूम नंबर 4 आहे, बरोबर. रूम नंबर 2, 3 आणि 5 ज्या बाजूच्या रूम आहेत. आता तुम्हाला मी अजून एक फोटो पाठवलाय बघा. त्याच्यात BMCचं लेटर आहे. त्या BMCच्या लेटरमध्ये काय म्हटलंय की टेनन्सी ट्रान्सफर विथ इफेक्ट फ्रॉम 1998 लिहिलंय त्यांनी लेटरमध्ये. एक्सेप्ट करतायत पण तिला ट्रान्सफर करून देत नाहीयेत. तिच्या बरोबर लिव्ह इन लायसन एग्रीमेंट केलं पण टेनन्सी ट्रान्सफर नाही केलं. बरं, अगदी मजेशीर गोष्ट काय तर रूम नंबर 2, 3 आणि 5 जे आहेत त्याच्यात राहणारे जे मुसलमान आहेत ते सफाई कर्मचारी नाहीयेत. पहिला त्यांचं लिव्ह इन लायसन एग्रीमेंट झालं आणि आता त्यांच्या नावावर टेनन्सी ट्रान्सफर झाली. कोणत्या आधारावर? बरोबर. मग त्यांच्या नावावर जर ट्रान्सफर होऊ शकतं तर ही गरीब जी दलित फॅमिली आहे ह्यांच्या नावावर का न ट्रान्सफर होऊ शकत? मग आता तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला ज्याच्यामध्ये तुम्ही म्हणालात की ह्या ज्या बाकीच्या 3 रूम आहेत 2, 3 आणि 5 क्रमांकाच्या, त्याच्यामध्ये जे मुस्लिम कोण कुटुंब राहत असतील किंवा त्यांच्या नावावर ती रूम केलेली आहे ते सफाई कर्मचारी नाहीत. तर मुळात ही पूर्ण कॉलनी जी आहे किंवा ह्या जो काही रहिवास आहे हा सगळा सफाई कर्मचाऱ्यांचा आहे. मग असं असताना मुळात हा मुद्दा उपस्थित होतो की सफाई कर्मचारीच नसतील तर त्यांना तिथे ती रूम कशी काय दिली गेली? तेच मी तुम्हाला म्हणतोय की रूम नंबर 2, 3 आणि 5 चे जे मूळ रहिवासी होते, जनाबाई रुके, लक्ष्मण जाधव, या सगळ्यांचे मी तुम्हाला आम्ही फॉर्म्स आणलेत. जे ओरिजिनल हे होते होल्डर्स, टेनन्सी होल्डर्स, त्यांचं आम्ही आणलेले मी तुम्हाला फोटो पाठवतो, तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दाखवा. त्यांची रूम ह्यांच्या नावावर टेनन्सी ट्रान्सफर कोणत्या अधिनियमाखाली होते? आणि बरं बाकीच्या 10 बिल्डिंग मध्ये जे राहत आहेत ते कोणत्या अधिनियमाखाली राहत आहेत? म्हणजे कायदा फक्त हिंदूसाठीच असतो का? यांना कुठले कायदे ऍप्लिकेबल होत नाहीत का? अहो महेशजी, मी तुमच्या माध्यमातून ओपनली बोलतो आज. मला भीतीच नाही वाटत कोणाची. आम्ही भूषण गगरानींची वेळ घेतला. भूषण गगरानींना आम्ही भेटायला गेलो, म्युन्सिपल कमिशनर. ते मला कायद्याचे 4 बाजू मला सांगतायत, कायद्यामध्ये तिने असं केलं. मग मी त्यांना विचारलं, अहो म्हटलं तुम्हाला शरम वाटली पाहिजे हे बोलताना. यांचं BMCचं गोडाऊन होतं, गोडाऊन. त्या गोडाऊनचं अतिक्रमण करून तिथे G+2 ची मस्जिद बांधली. तुम्हाला फोटो पाठवतो मी म्हटलं तुम्हाला स्वतःचा गोडाऊन रिकव्हर करता येत नाहीयेत आणि तुम्ही मला कायद्याची भाषा सांगतायत आणि त्या मुलीला सांगतायत. काय तुमची हिंमत होत नाही तुमचं गोडाऊन जे BMCचं गोडाऊन आहे ते रिकव्हर करायला आणि ते मस्जिद तोडायला? मी एक प्रकारे दुर्बल जे आहेत त्यांच्यावर ताकद दाखवायची आणि जिथे दाखवायची ते दाखवली जात नाही. कायदा कानून हिंदूंना दाखवायचा, मग तिकडे कोणता कायदा लागतो? शर्यतला. आणि हे SC समाजाची लोक आहेत की बाबासाहेबांचं कॉन्स्टिट्यूशन तुम्ही घेऊन असे फोटो उभे राहतात. अरे पण मग त्याच समाजाच्या लोकांचं हे होते, अतिशयोक्ती होते, मग तेव्हा कॉन्स्टिट्यूशन गेलं कुठे? बरोबर आहे. मग आता या संदर्भामध्ये हे सगळं झालेलं आहे. त्या मुलीला प्रामुख्याने जसं तुम्ही म्हणाल 2022 मध्ये तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला आणि तर त्यासाठी काहीतरी असा निश्चितपणे दबाव आलेला असणार तिच्यावर की
तिने घर सोडावं, तर काय काय पद्धतीचा तो दबाव हा असतो? नाही, हा प्रश्न मी वाटच बघत होतो तुम्ही हा प्रश्न कधी विचारताय, कारण की ह्याच्यात मुळात म्हणजे लँड जिहादचे वेगवेगळे मेथोडॉलॉजी. हम्म. एक तर प्रशासन, म्हणजे प्रशासनाची सुद्धा मदत, जे मी तुम्हाला आता सांगितलं, तिचं भाडं स्वीकारायचं नाही, ते झालं. बरं, मग दुसरा जो पद्धत आहे की ते प्रेशर कसं क्रिएट करायचं, तर तिच्या घराच्या अवतीभोवती सगळे बकरे बांधून ठेवलेत. मी फोटो पाठवतो तुम्हाला. बकरीच्या दिवशी ओपनली तिच्या घरासमोर बकरा कापायचा. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, भोंग्याचं जजमेंट आता 25ला आलं, परंतु आमचा लढा तर आधीपासून चालू होता. आमचे आरटीआय वगैरे चालू होते. आम्ही जेव्हा त्या महिलेच्या घरी गेलो, त्या ताईंना जेव्हा घर आम्ही पुन्हा मिळवून दिलं, त्यावेळेला आम्ही त्यांच्या घरी गेलो. घराच्या समोर भोंगा लावलाय. मी फोटो पाठवतो तुम्हाला. आणि 5 वेळा आणि एवढा मोठा आवाज, आणि नेमका तो मी तिथेच असताना वाजला. मी त्याची रेकॉर्डिंग केली. मी आरटीआय टाकले की या जजमेंटच्या अनुषंगाने हा भोंगा लावायची परमिशन तुम्ही कधी व कोणत्या तारखेला दिली, आणि 365 दिवस देऊ शकता का या अधिनियमाअंतर्गत, त्याचं मला उत्तर द्यावं. इंटरेस्टिंगली महेशजी, दुसऱ्या दिवशी पोलीस स्वतः जात आहेत, तो भोंगा उतरवत आहेत. म्हणजे इतके दिवस सगळं सौजन्याने चालत होतं. मी जेव्हा माझा आरटीआय टाकला आणि कायदा कानून लिहिला त्याच्यामध्ये सगळा भोंग्याचा, त्याच्यानंतर तो भोंगा उतरवला. ही फॅक्ट आहे. आणि त्याच्यानंतर काय करायचं, तर तिने कुत्रा ठेवला होता. तर म्हणे कुत्रा आमच्या ह्याच्यात हराम आहे इस्लाममध्ये, ह्याला म्हणे संध्याकाळी फिरायला आणायचं नाही. आणि म्हणे ही जी एक मैदान आहे, म्हणजे ती 10 बिल्डिंग आहेत, त्या अशी यू शेपची सोसायटी आहे ती, म्हणजे चाळ आहे ती यू, म्हणजे यू मधला जो मधला पार्ट असतो तो मैदानासारखा आहे. तर म्हणे ते मैदान म्हणे आम्ही नमाजासाठी घेतलेलं आहे, तर तू ह्याला इथे आणायचं नाही. बरं, ती मुलगी पण इतकी धीट आहे ना, म्हणजे काय, माणूस धीट असेल ना तर आम्हाला पण काम करायला बरं वाटतं. तिने काय केलं, तिने आरटीआय टाकला की तुम्ही ह्यांना हे मैदान दिलंय का म्हणे नमाज पडायला. बरं, बीएमसी लिहून देते, नाही म्हणे आम्ही नाही दिले. म्हणजे सगळं ऑन पेपर चाललंय, पण कारवाई कोण करत नाही. मी तुम्हाला एक आरटीआयचा अर्ज दिलाय बघा, त्याच्यात बीएमसीचं उत्तर, अहो लाज वाटली पाहिजे बीएमसीला असं आरटीआयचं उत्तर द्यायला. मी त्यांना काय म्हटलं, माझा मुद्दा काय होता आरटीआय मध्ये, की हे जे रूम नंबर 2, 3 आणि 5 मध्ये जे राहणारे भाडेकरू आहेत, ओके, हे सफाई कर्मचारी नाहीये. मग तुम्ही ह्यांना जे टेनन्सी ट्रान्सफर दिलं ते कोणत्या अधिनियमाखाली दिलं, तर उत्तर येतंय की तो अभिलेख आमच्याकडे सापडत नाही, आमच्याकडे उपलब्ध नाही. मग तोंडी व्यवहार. तुम्ही तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते आरटीआय दाखवा. म्हणजे सरच बीएमसीला काय पडलीच नाहीये. बीएमसीची प्रॉपर्टी, सरकारची प्रॉपर्टी, कोण तिसरा माणूस येऊन मजा मारतय त्याच्यावरती, आणि तुम्हाला काहीच पडली नाहीये. आणि जे एक कुटुंब राहिले, दलित कुटुंब, त्यांनाही तुम्ही हकलायला बसलाय तिकडनं. त्यामुळे महेशजी, आम्ही आता काय केलंय, आम्ही पहिला बघा काय असतं की एक प्रोसिजर असते. आम्ही पहिला अधिकाऱ्यांची भेट घेतली, बोलून बघितलं, म्हणून आम्ही आता SC/ST कमिशनमध्ये आम्ही कंप्लेंट दाखल केली आहे. सगळे डॉक्युमेंट्स आहेत आमच्याकडे. SC/ST कमिशनमध्ये आमची कंप्लेंट स्वीकारली गेलेली आहे. आता इलेक्शन नंतर त्याच्यावरती सुनवाई होईल. त्याच्यानंतर तुमच्या माहितीसाठी सांगतो की ज्या वेळेला तिला घरातनं बाहेर काढलेलं, त्यावेळेला ह्युमन राईट्स कमिशनमध्ये गेले होती ती, परंतु त्या पिटिशनमध्ये काही तांत्रिक हे होत्या, अडचणी होत्या. तर त्यामुळे आम्हाला जे माननीय जज साहेब आहेत, त्यांनी काय केलं, तिला सांगितलं ही तू विड्रॉ कर, मी तुला लिबर्टी देतो, टू फाईल द फ्रेश ऍप्लिकेशन पिटिशन. तर ती सुद्धा पिटिशन आम्ही रेडी केलेली आहे. आता ही सुट्टी चालली होती म्हणून आम्ही सुट्टी संपल्यावरतीही आम्ही दाखल करणार आहोत. आणि तुमच्या माध्यमातून मला सांगायचं की आम्ही सन्माननीय CM साहेबांची सुद्धा वेळ मागितली आहे. आम्हाला CM साहेबांसमोर हे सगळे मुद्दे मांडायचे. आम्हाला इलेक्शन नंतर CM साहेब वेळ देतील असं आम्हाला अपेक्षित आहे, ते आम्ही तुम्हाला कळवू. परंतु हा विषय CM साहेबांपर्यंत आम्हाला न्यायचाच आहे. आणि लिगली पण आम्ही, म्हणजे त्या दलित कुटुंबाला तिकडनं
काढणार नाही याच्यासाठी मी आणि माझी लिगल फर्म काय वाटेल ते करू, पण त्यांना तिथून आम्ही हलवून देणार नाही, कारण तो लँड जिहाद आम्ही होऊ देणार नाही. आता तुम्ही जे म्हणालात त्या ठिकाणी जी बाकीच्या रूम्समध्ये जे कोण राहत आहेत त्यांना नेमका याचा काय फायदा होतो? म्हणजे आता जसं या मुलीला जे काय भाडं भरायचं असेल किंवा तिला नावावर घेण्यासाठी पैसे द्यायचे असेल, जसं तुम्ही मगाशी म्हणालात की हे सगळं फुकटात मिळालं असं म्हणालात, तर तो नेमका फायदा देण्यामागचं काय कारण आहे या सगळ्या अधिकृत पालिकेसारख्या संस्थेने किंवा पोलिसांकडून? एक तर इलिगल इमिग्रेशनचे पैसे मिळतात की नाही ते परमेश्वराला माहिती, ठीक आहे. दुसरी पण इम्पॉर्टंट गोष्ट तुम्ही समजून घ्या की 10 बिल्डिंगमध्ये वोटिंग किती झालं? हिंदू गेले, वोट कोणाला पडणार? बाय डिफॉल्ट अमीन पटेल. तुम्ही विचार करा ना, चौथी टर्म आहे ही. मी सगळे वोटर्सची बांधणी जी येस येस, आपल्याला वोट हवेत. 10 बिल्डिंग म्हणजे तुम्ही, आणि तुम्हाला माहिती आहे जशी बीडीटी चाळीच्या रूम्स होत्या त्या एका परिसरात किती रूम्स असतील हे तुम्हालाही माहिती आहे. त्यामुळे वोट बँक मोठी आहे तिथे. 5-8 हजारापर्यंतचे वोट्स असतील, 8-1 रूम असतील त्या 10 बिल्डिंगच्या पकडून. 3-3 मजली 4-4 मजली बिल्डिंग, बरोबर 10 बिल्डिंगा झाल्या विथ ग्राउंड फ्लोर. अंदाजा लावा ना, म्हणजे तो वोट ती सिक्युअर्ड आहे ना ते वोट आपले. आणि ते सुद्धा पालिका किंवा यांच्या आशीर्वादानेच ना. तुम्ही मला सांगा, जर हे त्यांच्या सौजन्याने राहत आहेत तर तुम्हाला वाटतं का हे भाडं बिडं भरत असतील? तुम्हाला वाटतं? बरोबर. जेव्हा एखादा माणूस म्हणजे बोलतो ना, कोण कुठून येऊन कुठे राहतोय ह्याचाच पत्ता नाहीये, तर तो म्हणजे जसं आपण दर महिन्याच्या सुरुवातीला आपण सगळे चेक देतो तसे तो चेक देत असणार आहे असं वाटतं तुम्हाला? मुळातच तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला की ते सफाई कर्मचारीच नाहीये, मग त्यामुळे ते कोण आहेत या संदर्भात काही असं झालेलं आहे का बाबा कोण आहेत, म्हणजे तुम्ही तक्रारी केलेल्या आहेत किंवा हा सगळा मुद्दा उपस्थित झालाय, तर कुठेतरी त्याबाबत काही त्यांच्याकडून आलेलं आहे? माहिती, तुम्ही लॉयर नाही आहात ठीक आहे, पण लॉजिकली तुम्ही एक प्रश्न स्वतःला विचारून बघितला, म्हणजे एखादा माणूस लिगल लॉयरच असला पाहिजे असं नाहीये. त्या 10 बिल्डिंग मध्ये सगळे सफाई कर्मचारी SC/ST कम्युनिटीचे गेले कुठे? आणि सगळेच मुसलमान कसे आले? हा एक सर्वसामान्य माणसाने सुद्धा स्वतःला मुस्लिमेतर कोणी आलं असतं तर ठीकही होतं किंवा ते आलं, पण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक रूम मध्ये एक मुस्लिमच कुटुंब किंवा कोणी व्यक्ती राहतोय, म्हणजे एकही हिंदू नाही, ख्रिश्चन नाही, बरं कुठल्याच समाजाचा एकही व्यक्ती नाही, फक्त एकच पर्टिक्युलर समाजाची माणसं येऊन 10च्या 10 बिल्डिंग ऑक्युपाय करतात. बरं, आता तुमच्या माध्यमातून मला अजून एक गोष्ट सांगायची, जे आता हे जय भीम जय मीमचे नारे जे काय देतात, अहो हे कधी सुधारतील? तुम्ही मला सांगा, आत्ता चंद्रशेखर रावण, प्रकाश आंबेडकर कुठे गेले? हे SC/ST कम्युनिटीच्या लोकांवरती अतिशयोक्ती आहे ही. त्यांना स्थलांतरण करण्यात आलेलं आहे आणि तुम्ही काही बोलत नाही आहात. जोगिंदरनाथ मंडलनी जी चूक केली, आज बांगलादेशमध्ये जे आपण बघतोय, तुम्ही ते जे बघतोय आपण मीडियावरती, सोशल मीडियावरती, हे कोण आहेत? जोगिंदरनाथ मंडल बरोबर गेलेले दलित आणि हिंदू आहेत. अर्धे दलित आहेत, अर्धे हिंदू आहेत, सगळेच हिंदू नाहीयेत ते. ह्याच्या पाठीमागची जी इतिहास आहे, शायलेक्ट म्हणून आसाममध्ये एक जागा आहे, मोहम्मद अली जिनानी जोगिंदरनाथ मंडलला प्रॉमिस केलं होतं की तुम्ही इंडियाच्या ऐवजी पाकिस्तानात या, तुम्हाला मी सवलती वगैरे सगळं देतो, सगळं जास्ती फॅसिलिटीज वगैरे देतो. जोगिंदरनाथ मंडल हे गेले जिनांबरोबर, त्यांना कानून मंत्री केलं तिथलं, त्यांनी बनवलं पहिले, परंतु एकाच वर्षात जिन्ना वारले. जिन्ना वारल्यानंतर जियाउल हकनी त्यांच्यासमोर ऑप्शन ठेवला, या तर मुस्लिम धर्म स्वीकारा नाहीतर निघून जा इथून. ते स्वतः पळून आले इंडियामध्ये जोगिंदरनाथ मंडल आणि मेले इकडेच. आणि ते पळून आले, पण त्यांच्या बरोबर जी गेलेली लोक होती ते अॅट्रॉसिटी सहन करतायत. तो हा जो काही जय भीम आणि जय मीमचा जो भाईचारा आहे ना, तो भाईजान तसाच आहे, चारा हे आहेत.
पण याच्यामध्ये तुम्ही जे मगाशी काही नावं घेतली, रुके म्हणून किंवा लक्ष्मण जाधव वगैरे, तर ही माणसं मराठी सुद्धा आहेत म्हणजे. तर त्या मराठीचा जो मुद्दा उपस्थित करतात त्यांनी तो मुद्दा म्हणजे अर्ध विचार बौद्ध केला पाहिजे. समाजाचे आहेत, अर्धे अधिक बौद्ध समाजाचे आहेत, अर्धे अधिक हिंदू दलित पण आहेत, हम्म, मिक्स आहेत त्याच्यामध्ये. हम्म, पण शेवटी दलितच आहे, SC ST कम्युनिटीचे आहेत. तुम्ही त्यांचा झेंडा धरून तुम्ही हे करताना, मग हम्म, अशा वेळेला तुम्ही का पुढे येत नाही? हम्म, भीम आर्मी चीफनी आलं पाहिजे ना, बरोबर. की बाबा आमच्या समाजाच्या लोकांचं प्रताडित केलं जात आहे, हम्म. आपण त्यांना सपोर्ट देऊ. तेव्हा तुम्ही मूग गिळून बसता. आणि तो सुद्धा इतके वर्ष चाललेला संघर्ष आहे, म्हणजे तो आत्ताचा नाहीये. तर एकंदरीत हा सगळा मुद्दा तुम्ही सांगितलेला आहे. म्हणजे कसं झालं की तुम्हाला सांगतो, याच्या मागे कसं आहे की एक इतिहास असा आहे की सरकारने सुद्धा 2008 साली एक GR काढला, हम्म, बाबासाहेब आंबेडकर श्रमसफल्य आवास योजना. हम्म, त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्यात नमूद केलं होतं की जे स्वीपर्स राहत आहेत वर्षानुवर्ष, त्यांना 50% कमी दरावरती त्या रूम स्थलांतरित करण्यात याव्या. त्याच्यानंतर 2015चा GR आहे. सगळं म्हणजे मांडणी करून झालं. तुम्ही सांगा महेशजी, की या मुलीच्या वडिलांना काहीच ऍप्लिकेबल होत नाही काय? कसं काय शक्य आहे? बरोबर. बरं, तो माणूस बघा, आज तो माणूस अशिक्षित आहे, म्हणून त्याचा फायदा घेऊन तुम्ही त्याच्याकडनं भाडं न भरण्याची कारणं देऊन त्याला तुम्ही वारंवार तुम्ही हाकलत राहिलात. बरं, पण तो इतका हुशार होता, जरी तो शिकला नव्हता, त्यांनी 74ला तुम्हाला अर्ज केला. त्यांनी त्या केसेसचा उल्लेख केला की ह्या व्यक्तींना तुम्ही जसं दिलं तसं मलाही द्या. 93ला त्या व्यक्तीने अर्ज केला, त्यांनी त्या केसेसचा उल्लेख केला की ह्या लोकांना तुम्ही दिलंय तर मलाही द्या. मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं की इमामवाड्यामध्ये ह्याच आडनावाच्या व्यक्तीला ती रूम देण्यात आली, कारण ते वर्षानुवर्ष तिथे राहत आहेत ॲज अ सफाई कर्मचारी. मग ह्या पर्टिक्युलर फॅमिलीला तुम्हाला का हाकलायचे? कारण तुम्हाला लँड जिहाद करायचा आहे ना. बरोबर. तो एक तुमच्या समोर जो एक आहे तो फायनल नेल इन द कॉफिन आहे. ते गेलं म्हणजे ती जागा संपली. बरोबर. तिकडे जसं मी मागच्या मुलाखतीत तुम्हाला सांगितलेलं, तिकडे काळा झेंडा लागणार की ती जागा जी आहे त्याचं इस्लामीकरण झालं. त्यामुळे तुमच्या माध्यमातून मला हे सांगायचे की आम्ही लिगली ह्युमन राईट्स कमिशन, SC ST कमिशन आणि सन्माननीय CM साहेबांकडे सुद्धा हा विषय नेणार आहोत. काही झालं, कोणत्याही स्तराला जायला लागलं तरी चालेल, परंतु ह्या फॅमिलीला आम्ही तिथून बाहेर होऊ देणार नाही. कारण की आज जर आम्ही तसं नाही केलं तर साऊथ बॉम्बे सारख्या एरियात जर लँड जिहादचा एक्झाम्पल सेट झाला तर राहिलंच काय मग? बरोबर आहे. म्हणजे तुम्ही हे सगळे जे काय मुद्दे मांडलेत आणि ही सगळी पार्श्वभूमी सांगितली, याच्यामध्ये कशा पद्धतीने एखादं कुटुंब जे राहतंय त्या ठिकाणी त्यांना हटवण्यासाठी सगळी यंत्रणा कामाला लागलेली, म्हणजे केवळ तिकडचे अमीन पटेल यांच्यासारखे आमदारच त्याला कारणीभूत आहेत किंवा काही तिकडे आलेले मुस्लिम कुटुंब आहेत तीच कारणीभूत नाहीत, तर सगळे यंत्रणा, पालिकेसारखी यंत्रणा, पोलीस सुद्धा त्याला सपोर्ट करताना दिसत आहेत किंवा त्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत आणि एका कुटुंबाला अशा पद्धतीने त्रस्त करून पळून लावण्याचं काम चालू आहे. तर हा एक लँड जिहादचा प्रकार जो आहे, म्हणजे त्याबद्दल लोक म्हणतात असं काय नसतं किंवा असा शब्द कशासाठी वापरायचा, पण ह्या उदाहरणावरने स्पष्ट होतं की असे प्रकार जे ते अनेक ठिकाणी चाललेले असू शकतात. पण मेन म्हणजे मुळात म्हणजे मी त्या मुलीची दाद देतो की तुम्हाला सांगतो बघा, मी तुम्हाला लँड जिहादची वेगवेगळी मेथोडॉलॉजी सांगितली, लाऊडस्पीकर लावणं, मटण कापणं, तेवढंच नाही. रूम नंबर 3 मध्ये जो नजीम मलिक म्हणून जो राहतोय, टेनन्सी ट्रान्सफर घेऊन सेटिंग करून, त्याचा मुलगा हिला इव्ह टीझिंग करायचा, हिच्या पाठी लागायचा, हिला त्रास द्यायचा, त्याच्यावरती पण तिने केस दाखल केली. बरोबर. म्हणजे तुम्ही आता अजून एक इंटरेस्टिंग मुद्दा असा की जे मार्ग पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा तिचं स्टेटमेंट रेकॉर्ड होतं, त्या स्टेटमेंटमध्ये इव्ह टीझिंगचा भागच काढला जातो. अच्छा. मग ती वाचते ते स्टेटमेंट कुठल्या, म्हणजे तिला मराठी येत नाही, ती गुजराती आहे, पण तिने स्टेटमेंट वाचल्यानंतर ती CPना अर्ज लिहिते की माझं स्टेटमेंट मी सांगितल्याप्रमाणे नाहीये, त्याच्यात काहीतरी इंटरपोलेशन आहे.
मग हिचं पुन्हा स्टेटमेंट रेकॉर्ड होतं आणि विनयभंगचा जो सेक्शन आहे तो नंतर लावला जातो. म्हणजे किती प्रोटेक्शन त्यांना देताय बरोबर. तुम्ही हेही बघा. म्हणजे ती केस माझगाव कोर्टात चालू आहे. अच्छा. विनयभंगाची तिने केलेली ऍज अ कंप्लेनंट. ते एकूण आता तुम्ही जे सांगितलं ते खूपच गंभीर आहे. आणि तिचं कॅरेक्टर असॅसिनेशन करायचं की तिचं कॅरेक्टर असं आहे तसं आहे हे आहे ते आहे. परंतु ती इतकी खंबीर आहे आणि म्हणूनच आम्ही जेव्हा एखादा माणूस म्हणतो ना की नाही मी लढायला तयार आहे, मग तेव्हा आम्ही पण कमर कसली म्हटलं आम्ही पण लढू. मग तुम्हाला पण त्यामुळे हुरूप आले. हा, खूप तुम्ही व्यवस्थित समजावून सांगितलं. यातून निश्चितपणे आमचे जे श्रोते आहेत, वाचक सुद्धा आहेत आमच्या वेबसाईटवर हे सगळं वाचणारे अशा पद्धतीच्या घटना, तर त्यांना एक निश्चितपणे काय याचं स्वरूप असतं हे लक्षात आलं असेल आणि या मुलीला निश्चितपणे न्याय मिळेल त्या दृष्टीने आता तुम्ही म्हणालात तसं मुख्यमंत्र्यांची भेट तुम्ही घेणार आहात किंवा लोकांचाही दबाव होईल, लोकसुद्धा यावर व्यक्त होतील आणि त्यातून कुठेतरी निश्चितपणे बदल होईल आणि कुठेतरी अंकुश बसेल असं सगळे घडवून आणणाऱ्यांना, अशी आपण अपेक्षा करूया. तुम्ही इथे आलात आणि हा सगळा मुद्दा खूप सविस्तरपणे समजावून सांगितलात, त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत. नमस्कार. नमस्कार. तर मित्रांनो, आत्ताच आपण ॲडव्होकेट कौशिक म्हात्रे यांच्याशी हा संवाद साधला. तुम्हाला सगळा विषय कसा वाटला याबद्दल तुम्ही नक्कीच व्यक्त व्हा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.